बोला बोला. मला बोलता नाही भरपूर 20 वर्ष झाले, 10 वर्ष नाही 20 वर्ष आम्ही स्वतःच्या स्वबळाने स्वतःच्या खर्चाने भाजपामध्ये भरपूर कष्ट केले, भरपूर प्रयत्न भरपूर केलं. एकच काम केलं आम्ही, लोकसभेला काम केला, तिथून आम्हाला बाजूला केले गेले. असं झालं. कोणाला तिकीट दिलं तुमच्या? आमच्या इकडे आम्हाला सांगितलं आता तुम्ही कामाला लागा, जा, सर्वांना भेटा, घरोघरी जा. आम्ही प्रचार सुरू केला, कोणी सांगितलं? सगळीकडे गेले, साहेबांनी सांगितले, आमदार साहेबांनी सांगितले आता तिकीट तुम्हालाच नक्की आहे, आता तुम्ही इथे थांबू नका, प्रचाराला लागा. आम्ही घरोघरी गेलो, सर्वांना सांगितलं आणि सर्वांना भेट घेतली. सर्व बोले सगळी लोक आहेत, लोकांचं माहीत आहे का आमचं काम कसं आहे, सर्व गाव ओळखत आहे आम्हाला. प्रत्येक ठिकाणी आम्ही कमी पडत नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने एवढ्या वर्ष 20 वर्ष आमच्या स्वखर्चाने सगळ्या लोकांची आम्ही सेवा केली. आणि जेव्हा शेवटच्या म्हणजे ह्या 2 दिवसात आता तिकिटाचं हे फायनल होणार, तर एक वेगळीच व्यक्ती आमच्या समोर उभी केली. त्या व्यक्तीला अजून कोण ओळखत पण नाहीये. काय नाव आहे त्यांचं? कोण उमेदवार? पवार कोण आहे मलाच ना, म्हणजे नाव पण माहित नाहीये. असं ती उमेदवार म्हणून त्याने तिकडे डिक्लेअर केलं आणि सांगितलं आता आम्ही इथे तुमचे मुलं आम्हाला तर डिक्लेअर केले, आम्हाला काय माहित नाहीये कोण आहे इथे ती, तुम्ही तुमचं नाव पण माहित नाही, आम्ही तुला ओळखत पण नाहीये. आम्ही एवढ्या दिवस BJP मध्ये स्वतःच्या स्वबळाने भरपूर काही काम आमचं चालूच होतं, आम्हाला काय माहित नव्हतं का असं काय होईल का. तिकीट त्यांना दिल्यानंतर तुम्ही विचारणा केली का की असं का केलं? आम्ही तिकडे गेलोच नाहीये त्यांच्याकडे परत, कारण आमची इच्छाच राहिली नाहीये, कारण त्यांचा आमचा विश्वास नाही राहिला. एवढ्या वर्ष आम्ही 20 वर्ष त्यांच्यासाठी एवढं केलं मनापासून. आम्ही एवढा वर्ष करून पण आम्हाला कोणतंच काम दिलं नाहीये, तरी आम्ही रागावलो नाही एक BJP पक्षासाठी. BJP पक्षाचा आता तुम्ही उल्लेख केलाय, फक्त आता प्रवेश करत असताना शिवसेना आणि वामन म्हात्रेच का? आम्हाला हेच पाहिजेत. आम्ही आता हे आमचं आता दैवत झाले आहेत. आम्ही माझ्या डोक्यात यांचाच विचार नेहमी यायचा, हेच आम्हाला साथ देते पुढे जाऊन. भरपूर मला परमेश्वराची पण वरती तेच होता आदेश यांच्याकडे जातो, कारण हे दैवत आहेत आता माझ्यासाठी.